काय रे कन्या, त्या बाप्पा बिप्पूचा फोन आला होता काय? कुठं आला तो कोणता फोन नाही आला. हा का बाई ते लाजकीचा नाही वाटत काय? एवढं मारलं माझ्या बहिणीला म्हटलं का त्याच्या मनात काही हे वाटतच नाही का त्याले. हा लयच मले कशाचे कसे लोक दिसते ते. त्या म्हटलं तिथं देऊन माझ्या बहिणीले तिच्या जिंदगीचं सारा हे करून टाकलं म्हटलं. हा नाही दिलं असतं तर पुरलं असतं. एवढे चांगले चांगले पाहुणे येऊन राहिले होते तिथे पाहिले तर तिथं दिलं नाही. हे अशा लोकांच्या इथं देऊन बसली. काय आहे ते पैसे पाहून काही द्यायला पुरत नाही. जेवढे पैशाचे असते ना ते त्याच्याजवळ जेवढे पैसे असते ना तेवढे म्हटलं ते नालायक लोक राहते. अरे कन्या, मला तर मनच नव्हतं राधिकाला तिथं द्यायचं. पण तुझे बाबा म्हणे इथे गरिबी पाहिली म्हणे आणि सासरी गरिबी म्हणे, म्हणून म्हणे चांगलं घर पाहून देऊ म्हणे. तर कायचं चांगलं चांगलं घर पाहून द्यायला ते असे लोक निघाले. खरंच बोलतो तू, जेवढे मोठे लोक राहते ना त्याचे मन तेवढेच लहान राहते. आता माझी पोरगी किती दिवसापासून इथं एक फोन नाही ना काही नाही. हां त्याला जसं काही गरजच नाही. आणि ह्या पोरीले म्हणाव का काही ना काही आपण करू म्हणून, तर हे पोरगी करू देत नाही. काय करावं आपण आणि काय नाही. का बाई ते लता काकू आली होती ना. काय म्हणे ते रिपोर्ट द्यायचं म्हणून राहिली होती ना ते. अरे आली होती लता काकू, आली होती. ते म्हणे म्हणे रिपोर्ट देऊन देऊ म्हणे, एवढं मारलं, एवढा अत्याचार करून राहिले, सगळं करून राहिले. तर मग मी राधिकाला समजावलं, पण तुझी बहीण काही ऐकून नाही राहिली. ते म्हणते का ते तिची ननद चालली जाईल तर सगळं बरोबर होऊन जाईल. पण ते कायची जाते, ते की काही जात नाही. कारण की तिला सगळं आयतं भेटून राहिलं, कायले जाते ते. आणि त्याच्याजवळ पैसा आहे, जीवनभरही तिला पोसू शकते. ते कायचं टेन्शन आहे. च्या माय बहीण तिची ननद ना, मला तिची ननद पहिलेच वाटे. लस स्वतःला दीडशाईनी समजते म्हटलं ते. तिला बोलायचा ढंग नाही, कायचा ढंग नाही. आणि कशी राहत असेल ते आपल्या राधिका ताईसोबत. वाटेच मला ते चेहऱ्यावरूनच वाटते ना कशीची कशी. मार एवढे एवढे कपडे घालून घेते आणि साऱ्या घराभर फिरते. मोठे लोक असेच राहते तसे याई. त्याला काही कदर नाही राहत, फक्त पैसा राहते त्याच्याजवळ, बाकी काहीच नाही राहत. आई जाऊ दे. ते राधिका ताई कुठे गेली, दिसून नाही राहिली. कामावून आलो तेव्हापासून. अरे राधिका अंतर आहे ना, स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करून राहिली. तिला म्हटलं मी करतो म्हटलं, तर ते म्हणे नाही म्हणे मीच करतो म्हणे. मग मी म्हटलं जाऊ दे, हिचं मनही लागलं राहील. तशी बसली राहते एका जागी विचार करत, तर म्हटलं कशी कामात तिचं मन लागून जाईल. तर म्हटलं जाय म्हटलं तूच करून घे म्हटलं. आणि तशी मी उद्या कामाला चालली की नाही, तर म्हटलं जास्त करून घेजो म्हटलं. मग एवढ्या सकाळी स्वयंपाक करणं काही होत नाही. डबा गिब्याचं करून घे म्हटलं सोबतच, म्हटलं मग करून राहिली तर. काऊन नाही कामाला काऊन चालली तू. राहा लागत होतं ना. आता राधिका ताई आहे, तिला कमणार नाही ना एकटीले. आणि काय जातं, राहू दे ना, घरीच राह. करतो ना मीच पाहतो सगळं, तू काही टेन्शन नको घेऊ. लागलंच तर मी अजून तेडीनं चालला जाईल, पण राहू दे तू घरीच राह ना. अरे माझ्या म्हणणं होतं झाले. मग मी विचार केला, मी म्हटलं आता राधिकाई आली आणि तिची काही हालत काही बरोबर दिसून नाही राहिली. आणि तू एकटा किती करशील, घरचं पाहिजे, इकडचं पाहिजे, तिकडचं पाहिजे, काय करशील तू. तर म्हटलं जातो म्हटलं 2-4 दिवस म्हटलं, आणि चांगले थंडीचे लाडू गिडू करतो आणि देतो तिला खाले. कशी कमजोर झाल्यासारखीच लागते ना ते. कामं करू करू मार हाल करून घेतले तिचे. आणि आता बिमार झाली तर औषध पाणी केलं का नाही केलं काय माहीत. पोटी मन मोकळं करून आपल्याला सांगतही नाही काही. तर म्हणून म्हटलं जातो म्हटलं 2-4 दिवस म्हटलं. आणि आता तडतडी आहे ना रे कामाची, रोजही चांगला आहे तर जातो म्हटलं, होऊन जाते ना. जाऊ दे तू काय टेन्शन घेतं. आणि राधिका त्याच्याजवळ आहे ना, आप्पा राहते ना तिच्याजवळ. आप्पा म्हणे मी कुठंच नाही जाईन म्हणे, इथंच राहीन म्हणे घरी म्हणे. मग बसते ते दोघं आप्पा नात, काय करणार आहे दुसरं. बरं. माय बहीण ते माझी बहीण काही मला चहा देत नाही. आता बाहेरच जाऊन प्याला कर, बाहेर जाऊन प्याले. आता म्हटलं काही खरं नाही आहे या घरचं. या घरात तर कोणती वस्तू भेटून नाही राहिली. घरात बायको नाही तर कोणी चहा नाही देऊन राहिलं, कोणी जेवायला नाही देऊन राहिलं. आणि बस खिचडी खा म्हणते आणि कामाला जा म्हणते. बस अशीच गत झाली आता. अरे काय झालं रे. काऊन असं तोड करून राहिला, हे कोडं मी कोडं काय झालं. काही नाही हो नितीन दादा, काही नाही. इकडेच चाललो होतो ना, चहा प्यायला चाललो होतो. म्हटलं चौकात जातो म्हटलं चहा प्यायला. चहाची आठवण आली तर कामावून आलो आणि चहाची आठवण आली तर म्हटलं येतो म्हटलं पिऊन म्हटलं. पण तू तर चहा प्याले कधीच नाही दिसत रे चहाच्या टपरीवर. आणि तू तर चहा प्यायला येतही नाही तिथं. आणि आज कसा काय येऊन राहिला. मी तर तुला पहिल्यांदाच पाहून राहिलो. लग्नाच्या अगोदर दिसत होता आणि आता लग्नाच्या नंतर आता पहिल्यांदाच पाहून राहिलो तुले. काहून तू बायको गावात नाही आहे काय. नाही हो दादा, गावात नाही आहे माझी बायको. माहेरी गेली ना, म्हणून इकडे आलो होतो घुमत फिरत. बरोबर आहे. बायका राहिल्या ना तर मस्त म्हटलं माणसाची ओझ होते. आणि बायकांनी राहिल्या ना तर त्याचे लयच येले होते. आता पाय बरं बायको केली तर तू कसा निघाला. आणि मै बायको घरात नाही राहत ना तर मै लय खाप्याचे येले होते. पण मै बायको तर कुठं जातच नाही म्हणा. आणि गेली तर मी सोबत जातो तिच्या, सोबतच आणतो तिले. मी तर एकटीले पाठवतच नाही. आणि कोण करून बाप्पा स्वतःचे वाके, म्हणून तर मी तर पाठवतच नाही तिले, सोबतच आणतो. त्या पाहिलं काय तुझ्या बहिणीले कधी एकटी जाताना. हो दादा, बरोबर आहे ना, असंच करावं लागते.
मग नाही तर काय. पण दादा तुम्ही इकडून कसे काय आले? आणि तुमचं घर तर त्या मागच्या गल्लीत होतं ना, आणि इकडून कसे काय निघून राहिले तुम्ही? अरे तुला माहित नाही काय, इथं भाड्यानं राहिले आलो ना मी तुझ्या वहिनीसोबत. माझ्या घरी काही जमिनी, माझ्या आईचं आणि तुझ्या वहिनीचं. आणि त्याच्यात तुला तर माहीत आहे माझी बहीण आहे म्हणून. माझ्या बहिणीचं काही जमिनी. मग रोजचे भांडणं होय. आणि आपण मग कोणाकोणाला बोलणार आहे. आता तू वहिनी म्हणे मी राहतच नाही म्हणे त्याच्यासोबत म्हणे. आणि ते म्हणे नाही पाहिजे म्हणे. मग काय करता आता. आणि बायको देते ते घरचे लोक देत नाही ना. लग्नाच्या अगोदर सगळे करते आणि लग्न झालं का मग ते कोणाचे नाही राहत. मग पाय म्हणते तू बायको पाय आणि तू पाय. मग काय करणार आहे. आता तिचं काही जमूनच नाही राहिलं होतं. सगळा प्रयत्न केला तर मग म्हटलं जाऊ दे म्हटलं आता भाड्यानंच राहतो म्हटलं तिला घेऊन म्हटलं. म्हणून आलो मग मी त्या वहिनीला घेऊन इथं. आणि आता पाय बरं आता म्हटलं जसं काही जीवन सुखीच होऊन गेलं. ना भांडणं ना कटकट ना काही. आईच्याही घरी जातो त्याच्यासोबतही बोलतो राहतो. इकडे येतो इकडे बोलतो राहतो. आणि झंझटच खतम झाली म्हटलं. हो काय रे दादा? असं असं केलं तर मग जमून जाते काय? पण तू काहून असं विचारून राहिला. काहून तुझ्या घरी काही झालं काय. तुझी बायको भांडणं गिरणं करून गेली काय. नाही 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 हो दादा, भांडणं गिरणं करून नाही गेली, तशीच गेली ती माहेरी. तसंच विचारून राहिलो तुम्ही. असं असं असं. जाय मग जाय चहा प्यायला जाय. ह्या नितीन दादा तर बरोबरच बोलून राहिला होता. आता म्हटलं राधिका चालली गेली तर मग इथं वाखे येऊन राहिले. जेवाचे खावाचे सगळ्या गोष्टीचे. आज चहा मागितला रश्मीले तर तिनं चहाही नाही दिला. तर बरोबर तर बनवून राहिला तो. जे बायको करते ना ते कोणीच नाही करत. आता आपण कोणाला काय म्हणतो. आणि आई तर सांगे तिला फोन लाव म्हणून. फोन लावतोच मी, पण पहिले चहा घ्या पिऊन घेतो आणि मग फोन लावतो तिले. बापू चहा आण रे, एक शंकल चहा आण बरं. करतो इथंच लावतो, इथं कोणी नाही आहे. इथंच लावून देतो राधिकाले फोन. आणि तिला म्हणतो का येऊन जाय म्हणून तुझ्या भाव घ्या सोबत म्हणून. झालं गेलं विसरून जाय म्हणून. आणि नाही मानली तर मग मी चाललं जाईन न्यायालय. आणून घेईन तिले. नाही तर काय आहे, चहानी भेटून राहिलं ना जेवणनी भेटून राहिलं बरोबर. थे राहिली तर सगळं भेटते. लावतोच तिला फोन मी. काय नंबर आहे त्या कोण्याचा माया साड्याचा? दिसतही नाही लवकर लवकर फोन लावत नाही ना मी. तर बरं तर काही नंबर राहत नाही. कुठे गेला ह्या भेटला लावतो आता फोन. किती वेळची चालली पप्पा रिंग, कोणी उचलायला तयारच नाही आहे. ह्या गण्या आहे की नाही आहे काय मी मोबाईल जवळ. उचलणार रे गण्या. उचलला वाटते. हॅलो. हॅलो. अरे गण्या, मी पिंटू बोलून राहिलो. तुझ्या बाप्पू दे बरं राधिकाजवळ फोन दे बरं. काहून काय काम आहे राधिका ताईशी. एवढ्या दिवसाची तर आठवण नाही आली तुम्हाला माझ्या ताईची. आणि आता काची आठवण येऊन राहिली. अरे मला तुझ्या ताईसोबत बोलायचं आहे. तू जास्तीच्या गोष्टी नको करू. दे राधिकाजवळ फोन दे बरं. नाही बाप्पू आता जास्तीच्या गोष्टी कराच लागल. हे काय होय म्हटलं. माझ्या बहिणीला तुम्ही एवढं मारलं सगळं काही केलं आणि आता फोन लावून राहिले तुम्ही 8 दिवसाच्या बाद. मी तिले 8 दिवसाच्या बाद फोन लावन, नाही तर 15 दिवसाच्या नंतर फोन लावन. तुला काय करावं लागते ते तिच्याजवळ फोन दे बरं, मला बोलायचं आहे तिच्यासोबत. बापू तुमच्या गोष्टी जास्त सुन राहिल्या म्हटलं. जास्त झाले. मी ताई सबुरीवाली आहे पण मी नाही आहे म्हटलं. एवढा अत्याचार करता तिच्यावर आणि अजून तुम्हीच हे करता जास्तच्या गोष्टी करता. तुमची बायको आहे म्हटलं ते बोलकरणी नाही होय का तुम्ही एवढा दबाव टाकता तिच्यावर. दबाव टाकाले नाही बोलत म्हटलं ते. आणि काय आहे तुमचं ते करून घ्या तुम्ही. काय होते ते तुमच्याकडून. जमाई बहीण माझ्या साया तर काही ऐकायलाच तयार नाही आहे. थोडंसं नरम पाण्यानं घ्या लागन. हे जास्त माजल्यासारखा करून राहिला माझ्या साया. कोण होय रे, कोण होय गण्या, कोणासोबत बोलून राहिला. आई बापू होय. ताईजवळ ते म्हणते फोन म्हणते. आता काय केला फोन. मेल्याच्या नंतर करा लागत होता म्हणा. असं मारलं पोरीले जनावरासारखं आणि पाठवून दिलं. जमाई बहीण घराचं वातावरण तर चांगलंच गरम दिसून राहिलं. कसं करू आता मी. अरे गण्या देणं त्या बहिणीजवळ देणं फोन, मला बोलायचं आहे ना तिच्यासोबत. काय करू आई सांग. ताईजवळ ते म्हणते. राधिका हे घे तुझ्या घरून फोन आला. हॅलो. काय म्हणता. हॅलो राधिका, मी काय म्हणतो. आईची तब्येत काही बरोबर नाही आहे. आई काल पडली कामं करता आणि तिच्या पायात फ्रॅक्चर आलं. तिला प्लास्टरही लागलं. तर डॉक्टरनं सांगितलं का 15-20 दिवस आराम करायला लागते म्हणे. आणि आता घरात करणेवाला कोणीच नाही आहे. आणि ते रश्मी किती सांभाळणार आहे. आणि आता आईची केअर करायला लागन. तर म्हटलं तू तुझ्या भावाला घेऊन येऊन जाय. झालं गेलं विसरून जाय, मी विसरून जातो आणि येऊन जाय. काही मनात राग गिक नको ठेवू. आता मला 8 दिवस येऊन राहिले इथं यासाठी माझ्या आईच्या घरी. आणि मला तुम्ही एवढं मारलं, माझ्यावर एवढे अत्याचार केले, माझ्यासोबत खोटे नाटे बोलले तुमच्या घरचे लोक. सगळं काम मी करूनही त्यांनी तुम्हाला खोटे नाटे सांगितलं. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास नाही केला. आता तुमची आई पडली तर तुम्ही म्हणता का येऊन जाय म्हणून, सगळं विसरून जाय म्हणून. मी काय विसरणार आहे का एवढं सगळं. तुमच्यासोबतच झालं असतं तर तुम्ही विसरले असते काय. आता मी काही येणार नाही आहे. जेव्हापर्यंत रश्मीताई जाणार नाही ना तेव्हापर्यंत मी काही येणार नाही. पण राधिका आता आई पडली ना,
तिचं करायला कोण आहे? कोण करणार आहे तिचं? येऊन जाय ना, विसरून जाय ना राग. काऊन तुमची आई तर म्हणे ना सगळे कामं तेच करते म्हणे, तुमची बहीण करते म्हणे, तर मग तेच करण सगळे कामं. आता त्या पडल्या आहे तर रश्मीताई करण, मग कोण करणार आहे? आता मी काही येणार आहे नाही, कारण की मी तशी तिथं राहतो तर मी कायची कामं करतो, मी तर झोपली राहतो ना, मग तेनेच करायला लावा ना ते कामं. आणि तुम्ही मी कशी आहे कशी नाही हे नाही विचारलं. आईचं बरोबर सांगून राहिले तुम्ही मला, आईचं सांगाले. राधिका, तू जास्त नाही बोलून राहिली काय? जास्त तोंड फुटलं वाटते माहेरात जाऊन. त्याची काही गोष्ट नाही आहे. मी म्हटलं तुमच्या घरच्या लोकांना स्वतःचं समजलं होतं, म्हटलं का माझीच बहीण आहे, माझी आई आहे, माझे बाबा आहे, असंच समजून चालत होती. पण त्यांनी कधीच मला आपलं समजलं नाही. आता ते जेव्हा मला आपलं समजतच नाही तर मग मी काय करू? फक्त कामं करायला येऊ का तुमच्या घरचे? हे पाय राधिका, झालं गेलं विसरून जाय आणि येऊन जाय. तसंही घरात काही बरोबर नाही आहे. येऊन जाय ना, राग थुकून दे आणि येऊन जाय. हे पा पियूजी, मी येतो तर खरी, पण म्हटलं पहिले तुमच्या बहिणीले तिच्या सासरी पाठवा, मगच येईन मी. आणि मी आली मग तुमची बहीण अजून भांडं लावून देईन, मग अजून ह्याच टाईम येईन मायावर. तुम्ही मला मारान आणि मग मी अजून माहेर येऊन जाईन. त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा, पहिले तुमच्या बहिणीला पाठवा, मग पाहू आपण मला यायचं आहे का नाही याचा मी विचार करत बसन. राधिका, तुझ्या माहेरी गेली तू तर म्हणजे गोष्ट नाही ऐकून राहिली. तुला म्हणून राहिलो मी का तुझ्या भावासोबत येऊन जाय. जर तुझ्या भावासोबत नाही येऊन राहिली असेल तर मी येतो तुला न्यायले. आणि झालं केलं विसरून जाय. तर तू तर काही ऐकूनच नाही राहिली बाय ऐकाले. जेव्हापर्यंत रश्मीताई तिची सासरी जाणार नाही तेव्हापर्यंत मी काही येणार नाही. आणि पहा मग तुमचं काय आहे ते. हे गे रे गण्या, ठेवून दे फोन. दे इकडे, दे राधिका, ते इकडे दे फोन. माय बाई, ठेवला राधिकानं फोन. जास्तच करून राहिली माहेरात जाऊन, काहीच नाही ऐकून राहिली. इथं तर काही बोललं का पटपट करून दे सगळं काही, हातातच ते करून. आणि आता ती एक गोष्ट नाही ऐकून राहिली, एक गोष्ट ऐकाले. अरे काय झालं रे पिंट्या? काहून एकटाच बडबड करून राहिला मोबाईल घेऊन? कोणाला लावला होता फोन? काही नाही रंजना काकू, असाच फोन लावला होता, काही नाही. अरे पिंट्या, मला शिकवता काय? काहीच नाही बोलून राहिलो होतं, कोणासोबतच नाही बोलून राहिलो होतं. तर मी तर इथंच होती दरवाजाच्या मागं, तिथंच बसली होती मी. तुला काय वाटलं कोणीच नाही गल्लीत? अरे तू माझ्या घरासमोरच बोलून राहिला होता ना, आणि तू जे काही बोलला ना तर सगळं ऐकलं म्हटलं म्या. आणि काय झालं तू यायले? कुठं पडली तू याई? काय सांगू काकू तुले, मग आई पडली म्हणते. भांडे घासायला केली होती आणि तिकडे झाडाच्या इकडून येऊन राहिली होती तर पडलीच म्हणते. तिचा पायच मुचकला. तर डॉक्टरनं सांगितलं का म्हणते तिची म्हणते हड्डी सरकली म्हणते. तर तिले फ्रॅक्चर आलं ना, आणि काय म्हणते तर तिला प्लास्टरही लागलं. आता 15-20 दिवस तर ते काही जागावरून हलू नाही शकत. असं म्हणून त्या राधिकाला फोन लावला होता आहे ना? हो रंजना काकू, म्हणूनच राधिकाला फोन लावला होता. कारण की आता आईचं असं झालं आणि घरात करणारं कोणीच नाही. आणि ते रश्मी किती पाहणार आहे, म्हणून म्हटलं तिला फोन लावतो म्हटलं आणि बोलवतो म्हटलं. काय रे पिंट्या, पण तू या राधिकाचं भांडण कायच्यावरून झालं? रंजना काकू, तुला काय सांगू आता, तुला तर सारंच माहीत राहते. आणि म्हटलं मग आईले कामं करायला लावे म्हटलं ते. आणि माझ्या बहिणीले कामं करायला लावे आणि स्वतः मस्त आराम करे. आणि त्या दिवशी माझ्या आईले जास्त कामं करायला लावली ती ना, कपडे मपडे धुवून घेतले माझ्या आईनं. आणि मग आईची तब्येत काही बरोबर नाही वाटे. म्हणून मग नाही काय मी आलो कामावून, मग आई मला थकल्यासारखीच वाटे. तिचा चेहराही उतरला होता. तर आईनं मला सांगितलं का म्हणे सर्व कामं मॅच केले म्हणे. आणि मग मी अंदर गेलो आणि तिला विचारलं तर ते मग माझ्यासोबत मुजोऱ्या करायला लागली. आणि खोटी नाटी बोलून राहिली होती. म्हणे आईनं थोडी केले म्हणे काम, म्हणे मॅच केले म्हणे. आणि सांग तू मग आई काय खोटी बोलेन का माझ्यासोबत? आणि मग आईवर विश्वास ठेवला म्या. आणि तसंही ऑफिसवरून आलो होतो, मग काही डोकं काही बरोबर नव्हतं. ऑफिसचं ताण होतं माझ्या डोक्यावर. तर त्याने काय रागा तिला मारूनच दिलं. आणि चांगलंच मारलं, 2-3 झापला मारून दिलं. आणि मग त्याने काय राग भरली आणि चाललीच गेली बॅग भरून. अरे पिंट्या, आईवर तर विश्वास ठेवाच लागते, शेवटी माय होईना ते. पण कधी कधी बायकोवर विश्वास करावा लागते कोणत्या गोष्टीचा. त्या दिवशी त्या तू आईचं ऐकलं आणि तिचं ऐकलं असतं तर हे वेळ आली नसती ना म्हटलं तू यावर. आणि काय म्हणते तू बायको तू यायला काम करायला लावते? अरे तू याई काही काम नाही करे म्हटलं. आणि तुझी बहीण नाही दिवसभर मोबाईल घेऊन बसते आणि सारे कामं म्हटलं राधिका करे. आमच्या देखत केली तिनं पट्टीनं कामं, आणि तरी ते तिच्यावर विश्वास नाही ठेवला. तू यासारखा नालायक माणूस तर म्हटलं माझ्या जीवनात नाही पाहिला म्हटलं. काय बोलते रंजना काकू, मग आई खोटी बोलेन काय? नाही, मग आई काय खोटी बोलन आणि काय भेटून तिला खोटं बोलून? आता तू याईले तुझ्या बहिणीले काय भेटलं काय नाही ते तर काही मला माहित नाही. पण म्हटलं तुझी बायको लय चांगली आहे. आता पाय ना मैची सून, मै सून पाय ना चालली गेली म्हणते वेगळी निघतो म्हणते. आणि सांग कोण आहे घरात? मी आणि माय नवरा. तू फक्त म्हटलं काका आहे आणि मी आहे. तर म्हटलं दोघा जणांची करून राहिली ते चालली गेली. आणि तुला तर एवढी चांगली बायको भेटली. त्यात नशिबान समजायला पाहिजे स्वतःले. आणि तू अशी हाल करून राहिला तिचे. अरे निलेशची बायको केली काय? काय रे पिंट्या, काय सांगू तुले? माझ्या सुनीले तर म्हटलं झाले 2 महिने होऊन राहिले. तिचं लग्न होऊन 1 महिना झाला होता तर तिने नाटकं सुरू केले होते म्हटलं.
राहूनच नाही राहिली होती. एक दिवस इथं राह, 4 दिवस माझ्या बापाच्या घरी राह, बस असंच चालू होतं. आणि मग शेवटी म्हटलं का म्हणे मी एकटी वेगळी निघतो म्हणे माझ्या नवऱ्याला घेऊन म्हणे. सांग तू आता घरात कोण आहे आणि कोण नाही, आम्ही बुडाबुडी फक्त. म्हटलं 2 जणाचं कामं नेऊन राहिलं तिच्याकडून, काम नाही होत करून राहिली. हां, आणि तिच्या मायबापाने ठेवून घेतलं त्याइले. खरी तर शेकोटी म्हटलं मायबापाची राहते, मायबापा ठेवून घेते पोरीले. आणि त्याइले काय आहे मग, त्याइले मस्त राहायला भेटते, कायचं टेन्शन घेते ते. एवढे लाडावणं काही कामाचं नाही आहे म्हटलं, कामाचं राहिले. आणि झालं ना आता काय आपण काय त्याचं काय जीवन काय बरबाद करू शकतो काय. मग मॅच विचार केला, नीलाले म्हटलं जाय म्हटलं, हाय म्हटलं वेगळा घेऊन म्हटलं तिला. म्हटलं नाही ऐकून राहिली तर नाही येऊन राहिली तर मैचा नीला म्हणते येईन म्हणते, तेच म्हणते. हां, पण काय म्हणते तुम्हाला सोडून देऊ काय म्हणते, असं चालू आहे. सांग मग आता माया सुनीपेक्षा तर राधिका किती पटीनं चांगली आहे. चांगली काय लयच चांगली आहे. म्हटलं आम्हाला पाहायला भेटायला पाहिजे होती अशी सून. आणि आम्ही तर तिला असं ठेवलं असतं का काही विचारूच नको, पण ते तुमच्या घरात येऊन गेली. आणि बिचारीचे वाक्यच वाक्य आहे. म्हटलं एवढे दिवसापासून तुझी बहीण इथंच आहे, आणि किती दिवस झाले रे आता, 7-8 महिने होऊन राहिले. आणि म्हटलं त्या बहिणीचंही करून राहिली ते. हां, तू सासू सासऱ्याचंही करते, तुझी सविता आली होती तिचंही करते, सगळीच असतं करते रे तुझी बायको. तरी तू असा बोलतो. हां, तुला डोळ्या गिड्यानं दिसत नाही काय, सगळ्या गोष्टीवर म्हटलं सांगितल्या गोष्टीवर विश्वास करतो तू, तर डोळ्या न देखत ज्या गोष्टी घडते त्या गोष्टीवरही विश्वास ठेवा ना माणसानं. पण काकू त्या रश्मीच्याही घरी काही बरोबर नाही आहे ना. तिच्या सासरी तिची ननद आणि तिची सासूला त्रास देते म्हणते ना तिले. मग कसं बोलणार आहे तिला हिचाचं, सांग तू. अरे काही बदमाश गिदमाश नाही आहे म्हणते. हे निकिताची बहीण तर तिथंच दिली आहे. म्हणते चांगलं आहे म्हणते तिचं, म्हणते घर म्हणते. आता तुला वाईट वाटत, पण सांगतो बाबू मी, तुझ्या बहिणीच्या इथे कामं करायच्या जीवावर जशी माया सुनीची गत आहे ना, तशीच तुझ्या बहिणीची गत आहे म्हटलं. आणि तिला पाहिजे सगळं आयतं, आणि तिला इथं आयतं भेटते, तुझी बायको सगळी आयतं दे तिला. तर म्हणून ते मस्त राहून राहिली होती. तिला कायचं टेन्शन होतं, मस्त दिवसभर मोबाईल पाय आणि दिवसभर झोपली राह. काय करणार आहे दुसरं. आणि आता आलं तिच्यावर सगळं काम, तर मग म्हणून राहिलं असं. आणि तू आई पडून गेली तर मग आना राधिकाले कामं करायले. हां, तर कशी नाही येणार आहे रे ते. मी तुझ्या फोनवरच्या गोष्टी ऐकल्या ना. तू सांग, तिने मोलकरणीसारखं काम केलं तरी तिला म्हणते का तू काम नाही करत. मग तिच्या मनात खरंच नाही येईन काय, कोणाची मनात येते. पण रंजना काकू याच्यात तर जास्त चुकी मच दिसून राहिली. मॅच माझ्या बायकोवर विश्वास नाही ठेवला. पण आता करू तरी काय, ना आईले बोलू शकत ना बहिणीला बोलू शकत. आणि आता राधिका नाही म्हणून दिलं याचं. जेव्हापर्यंत म्हणते रश्मी जाणार नाही तेव्हापर्यंत ते येणार नाही. मग कायच करू आता मी. ह्या तिघीच्या मधात म्हटलं मी चांगलंच वाटून जातो म्हटलं. अरे पिंट्या, जेव्हा बाई चांगली राहते ना तर माणसानं बाईचाच साथ द्या. कारण की तेच करते ना माणसाचं, दुसरं कोण करणार आहे. आणि तुझ्या आईचं आणि तुझ्या बहिणीचं काय आहे ते एखादी मोलकरणी लावून घेईन कामं करायसाठी. त्याला तर फक्त कामं करण्यावरच पाहिजे ना, बाकी तर त्याला काही घेणं देणं नाही आहे. हां, तुझ्या संसाराचा विचार करून राहिली का तुझी आई आणि तुझी बहीण. हो रंजना काकू, हे तर बरोबर बोलून राहिली तू. हे पाय, माझी गोष्ट ऐकत असन तू तर तिलाही समजाव, तुझ्या आईले, आणि त्या रश्मीलाही समजाव. आणि रश्मीला पाठवून दे तिच्या सासरी. हां, आणि मग आणून घे राधिकाले. आणि आता असं केलं याच्या पुढं काही कर्ज नको. अगं रंजना काकू, हे जेवढं म्हणण्यात सोपं आहे ना तेवढं करण्यात सोपं नाही आहे म्हटलं. आता कसंच करू मी असं सगळं काही. हां, आणि कोण ऐकणार आहे मग. अरे ऐकते, सगळे ऐकते. बस फक्त धीरानं घे आणि स्वतःचं डोकं चालव. आणि असं याच्या त्याच्या गोष्टीवर काही विश्वास ठेवू नको. आणि जे डोळ्या दाखत पाहतं ना त्याच्यावरच विश्वास ठेव. आणि पाय मग सगळं काही बरोबर होते म्हटलं. आता असंच करावं लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. सांगा मग मित्रांनो, मी जो सल्ला दिला या पिंट्याले तो बरोबर आहे की नाही. आता राधिकानं तर याला स्पष्ट सांगून दिलं, जेव्हापर्यंत रश्मी जाणार नाही तेव्हापर्यंत मी येणार नाही. मग याचं पहिलं काम काय आहे, बहिणीला सासरी पाठवा. आता तो कसा पाठवते सासरी हेच पाहू आता आपण. कसं सगळं इले समजूत घालन तर, आणि नाही घालन तर स्वतःच्या पायावर कुठं घेईन मग. कोण काय करणार आहे. आता याच्यावर त्याच्यावर विश्वास तर ठेवला, आता थोडासा बायकोवर ठेवा लागतो थोडासा विश्वास. तर अशी आहे का मग राधिकाची कहाणी. हां, आता राधिकासाठी आपण सगळे प्रयत्न तर करून राहिलो का तिचा संसार चांगला चालला पाहिजे बा म्हणून. हां, आणि त्या रश्मीलाही तिच्या सासरी पाठवायचा प्रयत्न करून राहिलो. तर पहा मग तुम्ही. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर ते आम्हाला कमेंट करून सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.